जालन्यात नवनाथ वाघमारेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणं त्यांना चांगलंच भोवलंय। खरं तर जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती। आमच्याकडे एक तक्रार प्राप्त झालेली आहे। महिला भगिनी आहेत त्यांची तक्रार प्राप्त झालेली आहे। त्या तक्रारीवर आधारित गुन्हा रजिस्टर नंबर 451/26 कदीम जालना पोलीस स्टेशनला दाखल आहे। 196(1)A 352 353(2) 79 BNS या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल आहे। गुन्हा सध्या पोलीस स्टेशनला दाखल आहे। पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। सोलापूर पालिकेची कोणतीही जागा विकणार नाही। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केवळ जनतेची दिशाभूल सुरू आहे। महापौर विनायक कोंड्याल यांचा जोरदार पलटवार पाहायला मिळतोय। सोलापूर शहराचा एक नागरिक म्हणून बरेचसे जागा ही शहराचे ज्या ठिकाणी मोकळे बिन आपले मालकी करोडो रुपयाचे मालकीचे जे आहेत जागा ते असेच पडलेले आहेत, त्यातून झिरो उत्पन्न आहेत। मग एखादी जागा आम्ही सुचवलं त्या ठिकाणी इकडे बघा त्या ठिकाणी बघा, पण त्याच्यावर रिझर्वेशन निघालं। मग ज्या ठिकाणी रिझर्वेशन निघालं असेल तर ते त्याप्रमाणे विकसित होईल ना। आम्ही सुचवली जागा इथं काय करता येईल मग त्याप्रमाणे ते नाव आलं असेल। तसा विषय गैरसमज करून घेऊ नका। आम्ही कुठलीही जागा या ठिकाणी विकणार नाही। उलट सोलापूर शहरवासियांना एक चांगलं प्रोजेक्ट आपण या ठिकाणी करत आहोत। खंडणीखोर अख्तर मर्चंटला अटक करण्यात आली। विदेशातून भारतात परतताच अटक केल्याची माहिती। दिल्ली विमानतळावर मीरा भाईंदर क्राईम ब्रांचची ही मोठी कारवाई पाहायला मिळते। खासदार कल्याण काळे मराठा आरक्षण उपोषणकर्त्यांच्या भेटीला आलेत। कल्याण काळेंचा सरकारवर हल्ला बोल आहे। सरकारकडून फक्त आश्वासनं दिली जातात, प्रत्यक्षात काहीही दिलं जात नाही असं देखील ते म्हणाले। हे जे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे यांना काही द्यायचंच नाहीये। फक्त कुणीही गेलं की आम्ही तुम्हाला सगळं देतो किंवा दिलं असं म्हणायचं आणि देताना काही द्यायचं नाही। अशाच पद्धतीचं गेल्या 12 वर्षापासून या सरकारने चलढकल करण्यास सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आमची दाते पाटलांच्या पाठीमागे या मागणीला पूर्णपणे पाठिंबा आहे की जेणेकरून समाजाला निश्चितच आरक्षण मिळालं पाहिजे। एक महत्वाची बातमी समोर येते। झारखंड कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडून निर्णय जारी करण्यात आला। या प्रकरणाच्या सर्व पैलूंचा विचार करून निर्णय घेतलाय अशी प्रतिक्रिया यावेळेस मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिली। पाहूयात। आज की टीडीपीएल द्वारा किए गए परीक्षाएं, टीडीपीएल के द्वारा प्रकाशित रिजल्ट और टीडीपीएल द्वारा जो भी अभ्यर्थी चुने गए हैं या शामिल हुए या टीडीपीएल के जितने भी गतिविधियां यहाँ हुई हैं उन सभी को कैंसिल किया जाता है, रद्द किया जाता है। एनडी स्टुडिओचा अध्यक्षपदाचा मंत्री आशिष शेलार यांनी पदभार स्वीकारलाय। एनडी स्टुडिओचा महाराष्ट्र सरकारनं आता ताबा घेतलाय। अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाअंतर्गत एनडी स्टुडिओच्या संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली। बैठकीत चित्रीकरणासाठी देण्यात येणाऱ्या स्थळांच्या शुल्कावर 31 मार्च 2027 पर्यंत 50% सवलत देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला। सर्व आर्थिक व्यवधान पूर्ण करून एनडी स्टुडिओ आता आपण परत घेतला। राज्य सरकारची मालकी झाली। कायदेशीररित्या अपेक्षित असलेल्या आर्थिक सर्व ताळेबंद मजबूत करून या आता एका वेगळ्या व्यवस्थेची कार्यरचना करण्यासाठीच्या बैठकीमध्ये आज निर्णय होऊन एनडी स्टुडिओची जी आपण एक आर्थिक व्यवस्था कंपनी केली त्याचा पदभार जबाबदारी मला दिली। राज्यामध्ये आणि देशातील चांगल्या लोकेशन्स आणि सेट्स उभं असलेली व्यवस्था आहे। या ठिकाणी जास्तीत जास्त चित्रीकरण कसं होईल, हा व्यवसाय महाराष्ट्राकडे कसा जास्ती ओढला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।